बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जय भीम उपासक आणि उपासिकांनो, धम्मकाया बुद्ध पौर्णिमा उत्सव 2020 आजच्या या संवादामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना सविनय जय भीम करतो। आज आपणापुढे ही पराभव सुत्त, भगवंतांनी जे पराभव सुत्त मानवाच्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे ते मी सांगणार आहे। मी माझ्या विषयाला सुरुवात करतो। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मानवी जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा परिणामही आहे आणि दुःख हे नष्ट करता येते, मानवी जीवन सुखी करता येते। हे आद्य सत्य तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगापुढे मांडलं आणि मानवी जीवन सुखी करण्यासाठी मार्ग सांगितला। त्यासाठी अष्टशील सांगितलं, त्यासाठी पारमिता सांगितल्या। त्याचबरोबर मनुष्य पराभूत होतो, त्याची अवनती होते, तो प्रगतिशील राहू शकत नाही याची कारण सुद्धा सांगितली। तथागतांनी पराभव सुत्तातून आपणाला यशस्वी होण्यासाठी आपण पराभूत कसे होतो याचं मार्गदर्शन केलेलं आहे। मी पराभव सुत्तामध्ये जी 12 कारण तथागतांनी सांगितलेली आहेत ती आपल्या पुढे सविस्तर विवेचन करणार आहे। एवमे सुत्तं एकं समयं भगवा सावथियं विहरति जेतवने आनाथ पिंडके आरामे। अत कोयतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंत वना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेन उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं 88 एकमन्तं ठित्ता खोसा भगवंत गाथाय अज्जभासी। असे मी ऐकले आहे, एके समयी तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीच्या अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करीत असताना एके दिवशी 3व्या प्रहरानंतर एक सज्जन तथागतांच्या पुढे, ती सज्जन व्यक्ती सर्व काही प्रकाशमान करत तथागतांपुढे आली आणि मानवी कल्याणासाठी त्यांनी एक प्रश्न तथागतांना विचारला। मानवाच्या पराभवाची कारण कोणती असावीत यासाठी पद्यामध्ये ती व्यक्ती तथागतांना म्हणाली, पराभवन्तं पुरिसं मय्य पुच्छाम गौतमं भगवन्तं पुट्टमागमं की पराभवतो मुखं। भगवंत, अवनतीला जाणाऱ्या पुरुषाच्या पराभवाची कारण कोणती असावीत? त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध अधोगतीला जाणाऱ्या मनुष्याच्या कारणांची मीमांसा करताना म्हणतात, सुविज्ञानो भवं होती अविज्ञानो पराभव धम्म कामो भवं होती धम्म देसी पराभव। समाजामध्ये प्रगती करणारा मनुष्य सहज ओळखता येतो, त्याचप्रमाणे अवनती होणारा, ज्याची प्रगती होत नाही,
नाश होतो असा मनुष्य सहज ओळखता येतो. तो कसा ओळखता येतो? तर धम्म कायेने पसते. कायेतून, मनुष्याच्या कायेतून त्याचं वर्तन आपल्याला दिसून येतं. धम्मप्रेमी किंवा धम्माप्रमाणे आचरण करणारा मनुष्य तो ओळखता येतो. त्याचप्रमाणे धम्मद्वेषी किंवा धम्माच्या प्रमाणे न चालणारा, धम्माला नाव ठेवणारा मनुष्य ओळखता येतो. तो जो मनुष्य धम्माच्या मार्गाने चालतो, जो धम्माशी प्रेम करतो, तो धम्माचा चाहता आहे, त्याची प्रगती होते. परंतु जो मनुष्य धम्माचा द्वेष करतो, धम्माप्रमाणे चालत नाही, ज्याचं वर्तन धम्मानुसार नसतं, अशा मनुष्याची अधोगती होते. तथागत भगवान गौतम बुद्ध पुढे म्हणतात, म्हणून मनुष्याने धर्मवान असले पाहिजे, धम्म धारण केला पाहिजे. धारे तो धर्म, त्याचप्रमाणे धर्मवान की जिंदगी सबके सुख हित होय, अपना भी होय भला, भला सभी का होय. पुढील कारण सांगताना तथागत असं म्हणतात, असंतस पिया होती संतेन कुरते पियं, असतं धम्म रोचेती तं पराभवतो मुखं. ज्याला असत्याचा धर्म आवडतो, ज्याला दुर्जनाचा धर्म आवडतो, ज्याला वाईट लोकांचं वर्तन आवडतं, त्याचा पराभव. ज्याला सज्जनांचा धर्म आवडत नाही, ज्यांना सज्जनांचं वर्तन आवडत नाही, त्याचा पराभव होतो. दुर्जनांचा धर्म कोणता? तर दुर्जन नाना प्रकारची संकटे आपल्या वर्तनामध्ये ओढून घेतात. वाईट वर्तनामुळे जो मनुष्य वाईट वर्तन करतो, त्याच्या वाईट वर्तनामुळे अनेक संकट त्याच्या मागे येतात. तो दुर्जन व्यक्ती फक्त गप्पा मारतो, काम मात्र करत नाही. समोर मित्राची प्रशंसा करतो, मागे मात्र निंदा नालस्ती करतो, दोष देतो. त्याला तमाशा, खेळ या गोष्टींमध्ये रस असतो. त्याचा धम्म ज्याला आवडतो, त्याचा पराभव होतो, त्याची अधोगती होती. वाईट संगतीने वाईट सवयी लागतात, संपत्तीचा अपव्यय होतो आणि चारित्र्यही खराब होते. परंतु सज्जनांच्या सहवासाने शील पालनासाठी, धम्माचरणासाठी आणि सात्विक जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा मिळते. प्रज्ञावान होण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा प्रकारे सत्पुरुषाच्या कल्याण मैत्रीने मनुष्याचे भले होते, मनुष्य पराभवाकडे जात नाही. तिसरं कारण सांगताना तथागत असं म्हणतात, इद्दासिली सबासिली अनुष्ठाता छयो नरो, अलसो कोद पय्यानो तं पराभवतो मुखं. आळस माणसाचा शत्रू आहे. जो मनुष्य झोपाळू आहे, आळशी आहे, जो उद्योग करत नाही, जो भविष्याची काळजी करत नाही, जो नशिबावरती विश्वास ठेवतो, जो ऐतखाऊ आहे, जो अनुत्साही आहे, तो पराभूत होतो. आणि म्हणून खूप थंडी आहे, खूप ऊन आहे, अजून उजेड झाला नाही, खूप जेवण झालं, खूप भूक लागली आहे, अशा प्रकारची कारणं सांगून आळशी मनुष्य हा आपल्या कामापासून दूर जातो, तो पराभूत होतो. क्रोध सोडून दिला पाहिजे. उद्योगशीलता
आपण अंगी बांधली पाहिजे, तरच आपल्याला यश प्राप्त होते. नाहीतर आळस असणारी माणसं, झोपाळू माणसं, त्यांना मिळवताही काही येत नाही आणि जी संपदा त्यांच्याकडे असते तीही गमावून बसतात. म्हणून आळस करायला नको. यो मातरं वा पितरं वा जिनकंकत्तयो बनं पहु संतो न भरती तं पराभवतो मुखं. व्यक्ती दष्टपुष्ट आहे, सदृढ आहे, धनधान्याने संपन्न आहे, तरीही जर माता पित्याचं संगोपन करत नसेल, त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची शुश्रूषा करत नसेल, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असेल, हेही एक पराभवाचं कारण आहे. कारण वृद्ध झालेल्या माता पित्याचं भरणपोषण आपण केलं पाहिजे. प्रश्न हा पडतो, का करायचे आपण माता पित्यांचे पालन पोषण? कारण माता पित्यांनी आपलं संगोपन केलं आहे, आपणही त्यांचं संगोपन केलं पाहिजे. माता पित्यांनी आपल्या प्रती केलेल्या कर्तव्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी, कृतज्ञ असण्यासाठी आपण माता पित्यांचं संगोपन केलं पाहिजे. माता पित्यांनी जे कुल, माता पित्यांनी जो कुलवंश टिकून ठेवला आहे, तो कुलवंश टिकून ठेवला म्हणून आपण त्यांचं भरण पोषण केलं पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला जो वारसा दिला, वारसा दिल्याबद्दल सुद्धा आपण माता पित्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. यो ब्राह्मणं वा समणं वा अय्य वापी वनिबकं मुसावादेन पंचेती तं पराभवतो मुखं. जो मनुष्य एखाद्या सत्पुरुषाला, श्रमणाला किंवा याचकाला, गरीबाला देतो, मी तुला काहीतरी देतो म्हणून फसवतो, खोटे बनून फसवतो, तेच त्याच्या पराभवाचं कारण आहे. सतधम्माच्या वाढीसाठी मैत्रीपूर्ण शारीरिक, वाचिक आणि मानसिक कर्म करून दान करणे हा सदाचार आहे. या सदाचारानं सर्वांचं मंगल होतं. पहुवित्तो पुरिसो सहिरज्यो सबोजने एको भुंजती साधुनी तं परा. पहुवित्तो पुरिसो म्हणजे एखादा मनुष्य, परंतु त्या सर्वांचा उपयोग तो फक्त स्वतःसाठी आणि स्वतःसाठीच करून घेतो, तेही त्याच्या पराभवाचं कारण आहे. आपण आपल्या संपत्तीचा उपयोग समभाग समाजासाठी खर्च केला पाहिजे. आपल्याला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला मिळालेली सर्व संपत्ती आपल्या एकट्याची नाही, ती आपण आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी आपण ती खर्च केली पाहिजे. परंतु असे जर कोणी करत नसेल तर ती व्यक्ती अपयशी ठरते. सत्कर्मासाठी दान देणं हे त्यागधन आहे. आणि म्हणून सत्कार्य करण्यासाठी कंजूसी सोडून आपल्या परिवाराचं पालन पोषण करून त्यानंतर जे धन आहे ते धन समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मंगल कार्यासाठी, आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून तथागत असं म्हणतात की आपण आपल्या जवळ असलेली संपत्ती आपल्या उपयोगात आल्यानंतर राहिलेली संपत्ती समाजाच्या कामी आपण आणली पाहिजे. तथागत पुढे म्हणतात, जाती थद्दो धन थद्दो गोत थद्दो चयो नरो संयाती यति मंचेती तं पराभवतो मुखं. जातीचा अभिमान, धर्माचा अभिमान, धनाचा अभिमान, गोत्राचा अभिमान केला जातो. आणि या सर्वांचा अभिमान करून मनुष्य आपल्याच आपतेष्टांना, आपल्याच जवळील लोकांना दूर सारतो.
त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करत नाही, त्यांची घृणा करतो, त्यांचा तिरस्कार करतो. मी जे कमवलंय ते माझ्या कर्तृत्वाने कमवलंय, याच्यामध्ये कोणाचा सहभाग नाही, अशा प्रकारचा गर्व करतो आणि तेही त्याच्या पराभवाचं कारण ठरतं. या समाजामध्ये शीलगुण संपन्न लोक अपमानित होतात. शीलगुण संपन्न लोक ज्यांचा अपमान केला जातो, ज्यांचा अवमान केला जातो, तो समाज प्रगती करू शकत नाही. आणि ज्या समाजामध्ये जात, कुळ, गोत्र, धन, सत्ता या आधारावरती व्यक्तींचा मानसन्मान होतो, त्या समाजात धर्माचं अवमूल्यन होतं, न्याय नैतिकतेचा ऱ्हास होतो. मिथ्या अभिमानामुळे असे लोक स्वतःचेच अधपतन करून घेतात. आणि म्हणून जातीचा अभिमान, धनाचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, कुळाचा अभिमान हा आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातो. खंड खंड हो जाती का, खंड खंड हो जाती का, संपत्ती का अभिमान, शुद्ध धर्म फिर से जगे हो जन कल्याण. तथागत पराभवाचं पुढचं कारण सांगताना म्हणतात, इति धुत्तो सुरा धुत्तो अख धुत्तो चयो नरो, लदं लदं विनाशेति तं पराभवतो मुखो. जो मनुष्य स्त्री, दारू, जुगार यामध्ये कमवलेलं धन, संपत्ती पुन्हा पुन्हा गमवतो, तेही त्याच्या पराभवाचं कारण ठरतं. बघा, एखादा मनुष्य जेव्हा स्त्री, दारू आणि जुगार यांच्या मागे लागतो, ही व्यसनं त्याला जडतात, त्यावेळेस त्याला अनेक प्रकारचे नुकसान त्याचं होतं. त्याचं होणारं नुकसान असं आहे, त्याला अनेक प्रकारचे आजार जडतात, त्याच्यामध्ये निर्लज्जपणा वाढतो, त्याला लोक बोलतात, परंतु तो परावृत्त सहसा होत नाही. एकदा वाईट मार्गाला गेलेला मनुष्य, त्याला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या शरीराला लागलेलं जे वळण आहे, ते वळण त्याला पुन्हा चांगल्या रस्त्याला येऊ देत नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये निर्लज्जपणा वाढतो, त्याची प्रज्ञा क्षीण होते. या गोष्टींमध्ये तो इतका विरत असतो, इतका मग्न असतो, की त्याची विचारशक्ती कमकुवत होते. अनेक दुःखकारक अशी पाप त्याच्याकडनं घडतात. त्यालाही कळत नाही मी काय करतोय, मी कसा वागतोय, हे त्याच्या वर्तनाचं मूल्यमापन त्याला करणं शक्य होत नाही. आणि म्हणून एका पापामागून दुसरं पाप, दुसऱ्या पापामागून तिसरं पाप, अशी पापाची मालिका सुरू होते, दुष्कृत्यांची मालिका सुरू होते. आणि पापे तो करत जातो. आणि तो एक वेळेस असं म्हणतो की मला काही शक्य नाही, मी आता काय करू. तो दुष्टचक्रामध्ये सापडतो आणि यामुळे त्याची जी धनसंपदा आहे ती असुरक्षित बनते. त्याचे चांगले मित्र जे असतात, ते मित्र त्याला सोडून देतात, त्याचा तिरस्कार करतात. ज्या लोकांना असं वाटतं की अशा व्यक्तीला आपण पुन्हा पुन्हा सांगून मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही, तेव्हा अशी व्यक्ती, जे आपले असे मित्र असतात, ते मित्रही आपल्यापासून दूर जातात. म्हणून स्त्री, सुरा आणि स्त्री, सुरा असेल किंवा जुगार असेल, वाईट व्यसनं असतील, त्यामध्ये जो मनुष्य अडकतो त्याची अधोगती होते. तथागत यापुढे म्हणतात,
सेही दारे ही असंतुष्टो वेसियासी पदी सती दिसती परदारेषु तं पराभवतो मुखं. जो मनुष्य आपल्या स्त्रीमध्ये पत्नीमध्ये संतुष्ट नसतो, जो परस्त्रीच्या नादी लागतो, जो वेश्यागमन करतो, तेही त्याच्या पराभवाचं कारण आहे. यामुळे त्याचं शील नष्ट होतं. यामुळे त्याच्या घरची सर्व माणसं असतात ती सर्व दुःखी होतात. अनेक व्याधी त्याला जडतात आणि त्याचं कुटुंब सुद्धा संकटात सापडते. त्याला कळत नाही की आपण काय करतोय आणि तो अनेक दिवस त्याच्या दुष्कृत्यांचं समर्थन करत राहतो. त्यामुळे घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, याबरोबरच व्यसनही जडतात आणि त्याचा ऱ्हास होतो, त्याच्या कुटुंबाचाही ऱ्हास होतो, त्याच्या वारसांचाही ऱ्हास होतो. अशा प्रकारचं नुकसान अशा व्यक्तीचं होत राहतं. हे त्याच्या पराभवाचं कारण तथागतांनी भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत पुढे म्हणतात, आतिथ्य बनोपोतो आते आणि ती तिंबुरुथिनी तत्साई साण सुपती तं पराभवतो मुखं. जेव्हा एखादा वृद्ध असलेला म्हातारा असलेला पुरुष एखाद्या नवतरुण स्त्रीशी विवाह करतो तेव्हा त्याचा पराभव होतो. अशा स्त्रीच्या ईर्षेने किंवा तिच्याविषयी असलेल्या मनातील संशयाने तो झोपू शकत नाही. त्याची निद्रा नष्ट होते, त्याची शांतता भंग होते, तो आपले व्यवहार व्यवस्थित करू शकत नाही आणि तो अधोगतीला जातो. तथागत पुढे म्हणतात, इत्ति सोंडी विकिरणी पुरीसं वापिता दिसं इस्सारियं पिठापेती तं पराभवतो मुखं. बघा, आपण वारसाचा शोध घेत राहतो. पूर्वीच्या काळी मोठ्या असणाऱ्या पुत्राकडे वारसा दिला जायचा. परंतु तसा वारसा असेल किंवा आपण एखादा व्यवसाय करत असू, त्या व्यवसायाचं नेतृत्व असेल, हे जर आपण एखाद्या उधळ्या किंवा अविचारी पुरुषाकडे त्याचं मालकत्व दिलं, त्याचं पालकत्व दिलं, एखाद्या उधळ्या स्त्रीकडे, एखाद्या उधळ्या पुरुषाकडे त्याचं पालकत्व दिलं, त्यांच्याकडे मॅनेजमेंट दिलं, तरीही आपला पराभव होतो. जो लालची आहे, पैसा उधळणारा आहे, अशा माणसाकडे व्यवहाराची सूत्र देणं हे पराभवाचं मोठं कारण ठरतं. आणि म्हणून आपला जो उत्तराधिकारी आहे किंवा एखाद्या व्यवसायाचा असेल, एखाद्या संघटनेचा असेल किंवा एखाद्या धार्मिक अशा संघटनेचा असेल, अशा उधळ्या लोकांकडे आणि अशा अविचारी लोकांकडे जर त्या संघटनेची, जर त्या कारभाराची, जर त्या परिवाराची सूत्रे हाती गेली, तरी त्या संस्थेचा, त्या कुटुंबाचा, त्या परिवाराचा हा अधोगतीकडे प्रवास सुरू होतो. आणि म्हणून ही काळजी आपण घेतली पाहिजे. तथागत या पराभवाचं 12वं कारण सांगताना म्हणतात, अपभोगो महातनो खत्तिये जायते कुले सोरज्जं पत्तयति तं पराभवतो मुखं. कोणतेही काम करत असताना आपली कुवत आपण ओळखली पाहिजे. आपल्या कुवतीने आपण काय साध्य करू शकतो हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. एखादा मनुष्य जो कुवत नसताना सुद्धा मोठी अपेक्षा करतो, मला
हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, पण त्यासाठी तो प्रयत्न करत नाही, तर तो अपयशी ठरतो, तर त्याचा पराभव होतो. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक प्रयत्न करायला हवेत, त्यासाठी कष्ट करायला हवेत. साध्य आपण जी गोष्ट करणार आहोत ती आपल्या आवाक्यामध्ये आहे का याचाही अंदाज घेता आला पाहिजे. ती गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक सामग्री कोणती आहे आपल्याकडे, तिची जमावजमाव करून योग्य प्रकारचं नियोजन करून आपण ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्याला ते साध्य होऊ शकतं. म्हणून तथागत असं म्हणतात की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी ती साध्य असलेली गोष्ट तिच्यासाठी महत्तम प्रयास आपण केले पाहिजे. आपण सकारात्मक दृष्टीने ती गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड केली पाहिजे, तरच ती गोष्ट साध्य होऊ शकते. आणि म्हणून तथागत असं म्हणतात की आपल्याला जी तन्हा म्हणजे हाव, एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा, ती हाव आपण मर्यादित ठेवली पाहिजे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे, जेवढी गरज आहे, त्या गरजेसाठी आपण धडपड करायला हरकत नाही. परंतु अनावश्यक गोष्टींचा साठा करून ठेवणं, अपरिग्रह, हा आपल्यासाठी धोकादायक आहे. आजच्या जीवनामध्ये आपण पाहतोय भौतिक सुखांची रेलचेल असताना आपण सर्वजण अशा भौतिक सुखांच्या मागे धावतोय आणि आपल्याला असं वाटतंय की भौतिक सुख मी मिळवली की मी सुखी होईल, मी संपन्न होईल. धम्म मात्र आपण आचरणात आणत नाही आणि या भौतिक सुखांच्या पाठीमागे लागून ती भौतिक सुख मिळवण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो. आपली कुवत, आपली आर्थिक ताकद समजून न घेता कर्ज करून ठेवतो आणि कर्ज करून वेगवेगळ्या प्रकारची भौतिक साधनं आपल्या घरामध्ये मावणार नाही एवढ्या प्रकारची साधनं आपण घरामध्ये आणतो आणि आपण त्याचं सुख मानतो. परंतु ते सुख चिरकाल टिकत नाही. 1-2 दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला दुसरी काही वस्तू घेतली तर आपल्याला सुख मिळेल, अशा प्रकारची धारणा आपल्या मनाची होते आणि आपण अशा प्रकारे या संपत्ती वाढवण्यासाठी, या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी नाना तऱ्हेच्या कृत्या आपण वापरत असतो आणि भरण पोषणासाठी लागणारा पैसा, शिक्षणासाठी लागणारा पैसा, आपल्या उत्थानासाठी लागणारं धन आपण या भौतिक सुविधांमध्ये घालून बसतो. ती संपत्ती पुरेशी नसेल तर आपण कर्ज काढतो, ऋण घेतो आणि त्या ऋणातून त्या सगळ्या सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अक्षरशः पूर्ण आयुष्यभर त्याच चिंतेमध्ये, त्याच विचारामध्ये असलेली सगळी संपत्ती आपण घालून बसतो. सुख काय असतं, या सुखाची संकल्पना फक्त आपल्याला समजते, सुख मात्र आपण मिळवू शकत नाही. आपण अडकून पडतो या भौतिक वादामध्ये आणि आपल्याला सुख मिळत नाही. तथागतांनी 4,500 वर्षापूर्वी मानवी कल्याणासाठी पराभवाची ही कारणं सांगितली आणि तथागतांनी सांगितलं ही कारणं मानवी समाजाला समजून घेतली पाहिजे आणि जीवनामध्ये जे जे काही उत्तम मंगल आहे त्या उत्तम मंगलाची कास धरली पाहिजे. जे जे उदात्त आहे, उत्तम मंगल आहे, ते उदात्त आणि उत्तम मंगल आपण आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे. आणि जे पराभूत करणार, अवनीतीला कारणीभूत ठरणारं जे वर्तन आहे ते आपल्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे, गाळून टाकलं पाहिजे. याकरिता तथागत म्हणतात सुखाने जीवन जगण्यासाठी किंवा इहलोकाचा निरोप घेताना पश्चाताप न होता स्मृतिशेष व्हायचं असेल तर सतधम्माविषयी श्रद्धा असली पाहिजे. जर सतत धम्माविषयी आपली श्रद्धा नसेल तर आपली अधोगती होणार.
त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणारी माणसं सज्जन असली पाहिजे. सज्जनांची साथ ठेवली पाहिजे. सज्जनांच्या बरोबरीने राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणारे मित्र दुराचारी असू नयेत. आपल्या आजूबाजू असणारे लोक, आपण ज्या भागामध्ये राहतो, महामंगल सूत्रामध्ये सांगितलंय की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये दुर्विचारी लोक असायला नको. आरशाचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे पडतं त्याचप्रमाणे त्या समाजाचं प्रतिबिंब, समाजाच्या विचारांचं प्रतिबिंब इतरस्त पडत असतं. आणि म्हणून तसे संस्कार आपल्यावर होऊ नयेत म्हणून योग्य ठिकाणी आपण निवास केला पाहिजे. चांगले असे मित्र जोडले पाहिजे. सज्जन लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. त्याचबरोबर माता पितांची सेवा केली पाहिजे. मी सांगितलं की जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जर आपला पराभव करून घ्यायचा नसेल तर माता पित्यांची सेवा करावी लागेल. आपल्या जीवनामध्ये आपण सत्कर्म केलं पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. दान मनुष्याचा गर्व नष्ट करतो. दानातून मनुष्य ऋणमुक्त होतो. समाजाप्रती केलेलं दान, धर्माप्रती केलेलं दान हे चांगल्या कामी खर्च झाल्यानं आत्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होते. आणि म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी दानही केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्यातील समभाव समाजाप्रती खर्च केला पाहिजे. जाती, संपत्ती, धनाचा वृथा अभिमान सोडून दिला पाहिजे. जातीचा, धनाचा, संपत्तीचा, पदाचा जो वृथा अभिमान आहे तो आपण टाळून दिला पाहिजे. आपण जर एका अधिकाराच्या पदावरती काम करत असू, त्या नोकरीच्या ठिकाणी काम करत असू तर आपण समाजाचे प्रतिनिधी आहोत. बाबासाहेबांनी केलेल्या उपकारामुळे आपण तेथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहोत. म्हणून प्रतिनिधी म्हणून समाजाच्या उत्थानासाठी, समाजाप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी आपल्याला मिळालेली ती संधी समजून आपण त्या समाजाला त्याचबरोबर धर्माला आपण आपला समभाग दिला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वामवर्तनाचा त्याग केला पाहिजे. वामवर्तन म्हणजे दुर्वर्तन. जीवनामध्ये अनेक अशुद्धी शिरतात. काही अशुद्धी प्रासंगिक असतात, काही आपल्या इच्छेपोटी निर्माण होतात. परंतु असं नाही की ते आपल्याला काढून टाकता येत नाही. जर आपण सज्जनांच्या संगतीत गेलो, जर आपण धर्माच्या संगतीमध्ये गेलो तर या ज्या अशुद्धी आहे, ही जी दुर्वर्तनाची सवयी आहेत त्या आपल्याला काढून टाकता येतात. आणि म्हणून अशा वर्तनाचा, अशा सवयींचा वेळोवेळी त्याग करून जे जे चांगलं आहे, जे जे सत आचरण आहे त्या आचरणाचा आपण अंगीकार वेळोवेळी केला पाहिजे. तो जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. त्याचबरोबर आपण सहचारिणीशी प्रामाणिक असायला. कुटुंबामध्ये सहचारिणीशी प्रामाणिक राहून जे दुर्वर्तन आहे ते आपण जर त्यागलं तर आपण सुखी होतो. कारण त्यानंतर आपण करणाऱ्या सत्कर्मामध्ये कुटुंबाची आपल्याला योग्य साथ मिळते. तसे संस्कार कुटुंबावर होतात आणि संस्कारित कुटुंब त्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या चांगल्या वर्तनाचा वसा घेऊन समाजाप्रती जातो. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबाशी
आपल्या सहचारिणीशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आपल्या वयाच्या स्त्रीशी विवाह करावा. आपण आपली सहचारिणी आपल्या समवयाची असली पाहिजे. पूर्वीच्या काळी राजे किंवा मोठमोठ्या घरंदाज लोकांमध्ये तरुण स्त्रीशी विवाह करण्याची परंपरा होती. संविधानामुळे एक पद्धती आता सुरू झालेली आहे. त्या संविधानिक पद्धतीचा वापर करून योग्य वयामध्ये विवाह होणं गरजेचं आहे. काटकसरी आणि प्रामाणिक आणि प्रयत्नशील व्यक्तींच्या हाती आपण व्यवहाराची सूत्र आपण दिली पाहिजे. जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आपल्याकडे अधिक धनसंपत्ती असेल, आपल्याकडे अधिक मालमत्ता असेल, किंवा आपण या लोकांचा निरोप घेतल्यानंतर आपण कमावलेल्या चांगल्या मार्गाने कमावलेल्या संपत्तीचा सदुपयोग व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्या त्या संपत्तीचा मालक हा योग्य व्यक्तीला केलं पाहिजे, की जो उधळा नाही, जो चारित्र्यवान आहे, जो प्रामाणिक आहे. व्यवहारामध्ये किंवा व्यवसायामध्ये सुद्धा आपण अशाच व्यक्तींची निवड केली पाहिजे, जे प्रामाणिक आहेत, चारित्र्यवान आहेत, अभ्यासू आहेत, त्याचबरोबर कर्तव्यनिष्ठ आहेत. अशा लोकांची हाती जर आपण सत्ता दिली तर आपण यशस्वी होतो. कोणत्याही गोष्टीची प्राप्त करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली पाहिजे. कोणती गोष्ट साध्य करणं असो, जर एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर ती साध्य करण्यासाठी केवळ मनोरथ रचून चालणार नाही, केवळ स्वप्न बघून चालणार नाही, तर ती गोष्ट आपल्या आवाक्यामध्ये आहे का? जर ती आवाक्यात असेल तर त्यासाठी अतिशय प्राणपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आणि प्राणपूर्वक प्रयत्न करून मिळवलेली जी गोष्ट आहे तिचं मोलही अतिशय महान असं मोल असतं. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टींची साध्यता करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे निरंतर प्रयत्न केले पाहिजे, तर आपल्याला आपण पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. धर्माची प्रगती व्हायची असेल तर धर्मवंत पुरुष हो, धर्मचारिणी नार. धर्मवंत पुरुष हो, धर्मचारिणी नार. धर्मवंत संतान हो, सुखी हो हे संसार. या संसाराच्या मध्ये या मानवी कल्याणासाठी हे जग आपल्याला, हे विश्व आपल्याला जर सुंदर भाग करावायचे असेल, हे जग आपल्याला, त्या जगाप्रती जर मंगल मैत्री करायची असेल, त्या सगळ्यांचं भलं हो असं जर आपल्याला वाटत असेल तर ते फक्त मंगल कामना करून चालणार नाही. त्यासाठी या प्रत्येक व्यक्ती, या जगामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती धर्मवंत झाला पाहिजे. तो निसर्गाचे नियम मानणारा झाला पाहिजे, तो सत्पुरुष झाला पाहिजे. त्याचबरोबर फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा धर्मचारिणी झाल्या पाहिजे. जेव्हा सर्व स्त्री पुरुष धर्मचारिणी होतील, त्यांच्या पोटी येणारी संतान सुद्धा धर्मचारी होईल. आणि मग हा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंतांना तेच अपेक्षित होतं. भगवंतांना जगाला सुख सांगायचं होतं, सुखी करायचं होतं. आणि म्हणून भगवंतांनी महामंगल सूत्रातून मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. पराभव सूत्रामधून मानवाच्या पराभूततेची, अवनतीची, मागे जाण्याची कारणही सांगितली. आपण ही कारणं समजून घेतली पाहिजे आणि ती कारणं समजून घेत आपण त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या या विषयामध्ये मी हे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्या पुढे सांगितलं, ते पुन्हा एकदा मी आपण गायनाच्या स्वरूपामध्ये तुमच्या पुढे या ठिकाणी सांगतोय. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका.
पराभवन्तं पुरुषं मय्य पुच्छाम गौतमं भगवन्त पुत्रमानो पराभवो धम्मकामो भवो होति धम्मदेशी पराभवो असन्तस्येन कुरुते पिये असतं धम्म रोचेति तं पराभवतो मुखम् निद्दासीली सबासीली अनुष्ठाता च यो नरो अलसो कोदपय्यानो तं पराभवतो मुखम् यो मातरं वा पितरं वा जिनकं गतयो बणं पहुसन्तो न भरति तं पराभवतो मुखम् यो ब्राह्मणं वा समणं वा अय्यवापि वणिबकं मूसावादेन पञ्चेति तं पराभवतो मुखम् बहुवित्तो पुरुषो सहिरज्यो सबोजनो एको भुञ्जति साधूनि तं पराभवतो मुखम् जाति थद्दो धन थद्दो गोत थद्दो चयो नरो संयाति यति मञ्जेति तं पराभवतो मुखम् इति धूर्तो सुराधुत्तो अक्खदुत्तो चयो नरो लदं लदं विनाशेति तं पराभवतो मुखो सेहिदारेहि असन्तुष्टो वेशियासु पदिसति दिस्सति परदारेषु तं पराभवतो मुखम् अतिथयोपनोपोषो आनेति तिङ्गुरुत्थिनि तस्सायिस्सान सुपति तं पराभवतो मुखम् इति सोढी विकिरणी पुरुषं वा पितादिशं ईश्वरीयास्मितापेति तं पराभवतो मुखम् अपभोगो महातनहो क्षत्रिये जायते कुले सौरज्यं पत्थयति तं पराभवतो मुखम् एते पराभवे लोके पंडितो समव्याख्या आर्योदस्सन्न संपन्नो संभजते शिवंती। आपण सर्वांनी पराभवाची कारण तथागताच्या वाणीतून सांगितलेली समजून घेतली ऐकून घेतली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सर्वांप्रती मंगल मैत्री व्यक्त करतो। बुद्ध पौर्णिमा उत्सव सप्ताह हा 1 तारखेपासून तर 7 मे पर्यंत दररोज सकाळी 11 ते 12 या कालावधीमध्ये धम्मकाया फाउंडेशन तथा फेडरेशनची प्रशिक्षित उपासकांमार्फत एक विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला जातोय। उद्या सुद्धा 11 ते 12 या कालावधीमध्ये धम्मकाया फाउंडेशनच्या उपासिका आदरणीय उपासिका माधुरीताई भालेराव सब्बदानं दब्बदानं धिनाती या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे। आपण सर्वांनी या संवादामध्ये सामील व्हावं आणि बुद्ध जयंती अतिशय उत्साहात साजरी करावी। दिनांक 6 मे 2020 रोजी आपल्या समोर नितीन कुमार आचार्य आदरणीय उपासक नितीन कुमार आचार्य आपल्या पुढे धम्मपद या विषयावरती संवाद साधणार आहे। याही प्रवचनाचा आपण लाभ घ्यावा आणि एक सूचना लक्षात घ्या। दररोज 11 ते 12 या कालावधीमध्ये चालणार हे प्रवचन 7 मेला पौर्णिमा आहे उपवास असल्या कारणाने आदरणीय ॲडव्होकेट प्रवीण पंडित सर
आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. बौद्ध धर्म संस्कृती या विषयाने ते या सप्ताहाची सांगता करतील. परंतु वेळ मात्र दुपारी 12:30 ते 1:30 या कालावधीमध्ये फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधतील. कृपया आपण सर्वांनी या संवादामध्ये सामील होऊन धम्मविचारांचा लाभ घ्यावा. मी सर्वांचा धन्यवाद देतो. सर्वांना मंगल मैत्री देतो आणि आपण सर्वांनी अतिशय शांततापूर्वक या संवादामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल पुनच एकदा सर्वांचे आभार मानतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे भले हो, सर्वांना सुख शांती हो.